आणि आता बातमी फुटलेल्या विरोधकांच्या एकजुटीची आणि फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये एक पाऊल पुढे राहिलेल्या भाजपची, अर्थात भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची। आज झालेल्या मतदानामध्ये एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा अपेक्षेपेक्षा जास्त मतांनी विजय झाल्याचं काही वेळापूर्वीच जाहीर झालंय। यातील सर्वाधिक कळीचा मुद्दा ठरलाय इंडियाची फुटलेली मतं। भाजपला अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त मताधिक्यानं राधाकृष्णन विजयी झालेत। विरोधकांचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा तब्बल 152 मतांनी पराभव झालाय। निवडणुकीमध्ये एकूण किती मतदान झालं आणि कुणाला किती मतं मिळाली हे जाणून घेण्यासाठी आपण आता मीडिया सेंटरला जाऊयात आणि पाहूयात कशा पद्धतीने हा निकाल लागलाय। एकूण मतदार 781 होते। प्रत्यक्ष मतदान 767 इतक्या खासदारांनी केलेलं आहे। यापैकी वैध मतं ठरली 752, 15 मतं बाद ठरलेली होती। याचा अर्थ सीपी राधाकृष्णन यांच्या बाजूने 452 खासदारांनी वोटिंग केलेलं आहे आणि बी सुदर्शन रेड्डी यांच्यासाठी 300 खासदारांनी आपली मतं दिली। त्यामुळे सीपी राधाकृष्णन यांचा 152 मतांनी विजय झाला आणि ते उपराष्ट्रपती पदाची ही निवडणूक जिंकलेले, अर्थातच एनडीए यामध्ये विजयी ठरलेले। जगदीप धनखड यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाचा श्रीगणेशा केल्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 767 खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला। सत्ताधारी आणि विरोधकांचं संख्याबळ बघता राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात असला तरी त्यांना किती मताधिक्य मिळेल हा कळीचा मुद्दा होता। दोन्ही बाजूंनी क्रॉस वोटिंग होईल असे दावे केले गेले होते। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 40च्या आसपास मतांचा फरक राहील असं सांगितलं होतं, तर भाजपचे नेते 100पेक्षा जास्त मताधिक्यानं राधाकृष्णन निवडून येतील असं सांगत होते। मात्र प्रत्यक्षात त्यांची आघाडी 152 वरती गेल्यामुळे विरोधकांकडनं मोठ्या प्रमाणावरती क्रॉस वोटिंग झाल्याचं आता स्पष्ट झालंय। त्यामुळे आता फुटलेली ही 15 मतं कुणाची आणि कोणत्या राज्यातील याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। महाराष्ट्रातील खासदारांची मतं फुटली असतील तर तो महाविकास आघाडीसाठी धोक्याचा इशारा ठरू शकतो, कारण येत्या 3 ते 4 महिन्यात राज्यातील महापालिका निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। राज्यातल्या विरोधकांची मतं फुटली असतील तर महाविकास आघाडीच्या एकीला शृंग लागल्याचं स्पष्ट होईल। झिरो अवरमध्ये यावरतीच आधारित प्रश्न आम्ही आज विचारलेला आहे। हा प्रश्न आपण पोल सेंटरवरती जाऊन पाहूयात। तर आजचा आमचा दुसरा प्रश्न आहे, उपराष्ट्रपती पदासाठी काँग्रेससोबत गेलेले ठाकरे मुंबईसह पालिका निवडणुकीतही एकत्र राहतील असं वाटतं का? आणि यासाठी 2 पर्याय होते, होय किंवा नाही। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी मोठा दावा केलाय। महाराष्ट्रातील विरोधी खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला मतदान केल्याचा दावा त्यांनी केलाय, पाहूया। इस वक्त मेरे साथ मौजूद है शिवसेना के सांसद नरेश म्हस्के जी। म्हस्के जी, 452 वोट और सुदर्शन रेड्डी जी को 300 वोट, क्या कह रहे हैं, क्रॉस वोट भी हो गया क्या? ये देखो आपके सामने ही है कितने वोट्स मिले। 100% क्रॉस वोटिंग हो गया। लोगों ने, विरोधी दल के लोगों ने भी मोदी जी के नेतृत्व में विश्वास रखा, इसका एक उदाहरण है। और आप क्या बोल रहे हैं महाराष्ट्र? हाँ, महाराष्ट्र के वोट फूटे हैं। महाराष्ट्र से कांग्रेस, यूबीटी, राष्ट्रवादी की सभी सांसदों ने खुद फोन करके माननीय हमारे राज्यपाल उनको वोटिंग किया है और महाराष्ट्र से क्रॉस वोटिंग हुआ है। तर नरेश म्हस्के यांनी अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे। आता आपण जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला। इथे आपले 2 गेस्ट म्हणजेच काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी आपण थेट चर्चेला सुरुवात करूया। अतुलजी, पहिला प्रश्न अर्थातच तुम्हाला आहे। आपण आता ऐकलं असेल कशा पद्धतीचं विधान केलेलं आहे नरेश म्हस्के यांनी, ते पाहता आणि त्याचबरोबर आधी जे दावे करण्यात आलेले होते की 40चं फार तर अंतर असेल 40 मतांचं, त्यानंतरचा आजचा निर्णय आणि त्यावरती तुमची प्रतिक्रिया। असं आहे की खुशमस्कऱ्या लोकांच्या मतावर आपण किती व्यक्त व्हायचं हे ज्याचं त्याला ठरवायचं आहे। त्यामुळे नरेश म्हस्केंना मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्यावर मी कुठलंही भाष्य करायला टाळतो, कारण की त्याला शेंडा नसतं, बूड नसतं, फक्त ते मत म्हणून आपलं काहीतरी बोलत असतात। त्यांचं तत्त्व असावं कदाचित की आपण कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट दिलं की मग टी व्हीवर आपण दिसतो आणि तेवढाच फायदा आपल्याला घेता येतो, अशा पद्धतीचे ते आहेत असा माझा समज आहे। आता असं आहे की त्यांच्याकडे मताधिक्य होतं आणि आम्ही
संविधानाची लढाई आज देशामध्ये ज्या पद्धतीनं सगळ्या लोकशाही संस्था, संविधानात्मक संस्था वेठीस धरल्या जात आहे, त्याच्यासाठी लढत असताना आम्ही एक सद्विवेक बुद्धीचा वापर खासदारांनी करावा अशा पद्धतीचं आवाहन करून इंडिया आघाडी जी आहे ती लढत होती आणि ठामपणे आम्ही उभं आहो लोकांच्या विचारांसाठी, लोकांच्या प्रश्नांसाठी, संविधानासाठी, लोकशाहीसाठी. हे महत्त्वाचं आहे. आता कोणत्या पार्श्वभूमीवर ह्या निवडणुका झाल्या? जगदीप धनखड जे म्हणत होते की 2027 अतुलजी बरोबर आहे, पण नरेश म्हस्केंचा दावा तुम्हाला पटतोय का? क्रॉस वोटिंग संदर्भात झालेला हा दावा? मी तर सरळ सांगितलं ना, मी तुम्हाला म्हटलं ना, खुशमस्कऱ्या माणसाच्या याच्यावर मी जास्त काही मतं व्यक्त करत नाहीत. देशातली निवडणूक होती, देशातल्या जवळजवळ 700 याचं कारण असं आहे, 67 क्रॉस लोकांनी वोटिंगचा मतदान केलंय, इतिहास आहे 12 महाराष्ट्राला, लोकांनी त्यामुळे vote हा केलेलं आहे. प्रश्न सर्वसामान्यांना सुद्धा पडणारच आहे. नाही, महाराष्ट्राला नाही, देशाला इतिहास आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करण्याचं श्रेय BJPला जातं आणि क्रॉस वोटिंग पैशांनी, संसाधनांनी आणि तपास संस्थेचा वापर करून करण्याचं जे आहे 2014 नंतरचं चलन सगळ्यात देशाला माहिती आहे, पाहिलं आहे. पण मी नरेश म्हस्केंनी सांगितलं, मी का बरं असं बोललो, 12 लोकांनी मतदान केलं नाही, ते ॲबस्टेंट राहिलेले आहे. जनता बघत आहे. बिजू जनता दल जे आहे, त्यांच्यासोबत काय कशा पद्धतीने निवडणूक ओरिसाची झाली सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी मतदान केलं, ओरिसाची जनता पाहत आहे. TDP आणि YSR यांनी मतदान केलेलं आहे, ते जनता बघत आहेत की ज्या रेड्डींनी ज्या तेलंगणाचा, आंध्र प्रदेशचा सन्मान ठेवला, एवढं मोठं त्यांनी काम केलं देशामध्ये. चीफ जस्टिस राहिले, जज राहिले सुप्रीम कोर्टामध्ये, त्यांनी संविधानाची नेहमी बाजू घेतली, तिथली पण जनता पाहत आहे. बरोबर, नक्कीच जनता बघतीये हे आपण म्हणताय ते खरं आहे. आता आपण विश्वास पाठक यांच्याकडे जाऊयात. विश्वासजी, तुम्हाला हे पटतंय का? क्रॉस वोटिंगचा मुद्दा, तुमचं काय मत आहे याबद्दल? महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीसांवर जबाबदारी दिली होती. महाराष्ट्रामधले विरोधकांचे जे मत आहे त्यांना देखील तुम्ही आवाहन करा आणि सद्विवेक बुद्धीला ते आवाहन करा. 15 मतं फुटलेली आहे. मला सांगा की हे जे इंडिया आघाडी आहे यांना फक्त रडण्याचंच काम करायचं असतं. खरं तर हे मतदान EVM मशीनवर नव्हतं, हे सॉर्ट ऑफ बॅलेट पेपरच होतं. तरी देखील तुम्ही मार खाल्लेला आहे. केवळ 377चा कोटा असताना डॉक्टर राधाकृष्णन म्हणजे एनडीएच्या उमेदवारांना 452 म्हणजे 75 वोट जास्त मिळाले आहे. आणि हे जे म्हणत होते, दावा करत होते इंडिया आघाडी की आम्हाला 315 इंटॅक्ट मिळतील, त्यातले 15 त्यांनी गमावले. आणि याच्यामध्ये काही पक्षांनी तटस्थ राहण्याची भूमिका देखील घेतली. मला असं वाटतं की नेतृत्व शून्य असं काँग्रेस, नेतृत्व शून्य किंवा कोणते रचनात्मक कार्य नसलेले असं इंडिया आघाडी आणि असे त्यांचे सगळे नेते म्हणजे एकामागून एक मार खाल्ला तरी अजूनही यांना डोकं ठिकाणावर येत नाहीये. आपण का हरतोय याचं कधी ते विश्लेषण करत नाही. फक्त कारणं शोधायची आणि रडत राहणं ही यांची संस्कृतीच झालेली आहे. अतुलजी, पुन्हा एकदा या पद्धतीचे आरोप आपण ऐकतोय की कुठेतरी विश्लेषण होत नाही आणि या सगळ्याचा परिणाम आता आगामी काळामध्ये कसा होईल, काय वाटतं आपल्याला, आणि या सगळ्याबद्दल काय म्हणाल? उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत 12 निवडणुकीत हे उमेदवारी देऊ शकले नव्हते, पण तरी पण या विरोधकांना सन्मानानं वागणूक देणं आणि संसद व्यवस्थित चालवणे, प्रत्येक गोष्टीवर चर्चा करणं, अगदी युद्ध सुरू असताना संसद चालवण्याचा इतिहास जो आहे तो काँग्रेसचा आहे. आता बघा, यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे. ते शिंदे सेनेचे लोक म्हणतात की श्रीकांत शिंदेंनी जी चाल खेळलेली आहे आणि त्याच्यामुळे हा विजय झालेला आहे. विश्वास पाटकांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांनी. नक्की त्या दोघांनी ठरवावं की कोणी चाल चाललेली आहे आणि कोणी हे केलेलं आहे मतं फोडण्याचं कार्यक्रम. कारण फडणवीस त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत, याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती खराब केली तर रचनात्मक कार्य बघा. शेतकऱ्यांचं 5 वर्षामध्ये दुपटीनं उत्पन्न होणार होतं. GST पहिले किती चांगला होता, मग राहुल गांधी तेच सांगत होते, त्यांना बदलावं लागलं. राहुल गांधींनी अनेक गोष्टी सांगितल्या, चुकीचा लॉकडाऊन होता, सगळ्या गोष्टीवर राहुल गांधींना 8-10 वर्ष पहिले समजतं ते नरेंद्र मोदींना 8-10 वर्षानंतर समजतं. रचनात्मक कार्य कोण करते सगळ्यांना माहीत आहे. आता रचनात्मक कार्य जर इन्कम टॅक्स, CBI, ED याचा वापर करणे, खुल्लमखुल्ला पैशाचा वापर करणे, हे जर रचनात्मक कार्य असेल तर लखलाभ. आम्ही लोकशाही टिकवण्यासाठी लोकांचे मुद्दे घेऊन पुढे जाण्याची जातो आहे. आजच मी प्रेस कॉन्फरन्स घेतली, तुमच्या इथे दाखवली का मला माहीत नाही. त्याच्यामध्ये मी राजुरा मतदारसंघात 6,853 चुकी बोगस मतं टाकलेल्या आहे, याच्यावर FIR केलेला आहे निवडणूक आयोगाने, पण त्याच्यावर अजूनपर्यंत कारवाई नाही आहे. 61 लाख रुपये आणि सगळं साहित्य पकडलेलं आहे. पोलीस म्हणतात की हे BJPच्या उमेदवाराचं आहे, अजूनपर्यंत कारवाई नाही आहे. IP ॲड्रेस यांना मिळत नाही, यांना ईमेल मिळत नाही, यांना कोणत्या मोबाईलवरून रजिस्ट्रेशन झालं ते मिळत नाही, कोणत्या मोबाईलवर OTP आला हे मिळत नाही. हे कोणी मान्य करेल का आजच्या काळात?
खुल्ला चोऱ्या होऊन आल्या, पकडल्या जाऊन आले, पुराव्यानिशी समोर ठेवून आलो. 1 महिन्याचा वेळ आम्ही दिलेला आहे. ज्या पद्धतीनं गृह मंत्रालय, ज्या पद्धतीनं इलेक्शन कमिशन आणि ज्या पद्धतीनं बीजेपी यांनी हातात हात घातलेला आहे आणि ताटाखालचं मांजर बनवून इलेक्शन बरं, कमिशन जे अतुलजी, करतात आता ते या रोज आम्ही अनुषंगाने दाखवतो. महाराष्ट्राला जो प्रश्न विचारलाय तो मी तुम्हाला मतदारसंघामध्ये आम्ही विचारते की अभ्यासानंतर गोष्टी पुढे आता ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसलेले आहेत, तर आता आगामी निवडणुकांमध्ये सुद्धा ते एकत्र दिसू शकतात का? आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या अनुषंगाने काही वेगळी समीकरणं आता या निवडणुकीनंतर पाहायला मिळतील असं तुम्हाला वाटतं का? ही निवडणूक काही लोकांमधली नव्हती. आता बॅलेट पेपरचं आणि ईव्हीएमचं जे मत आहे त्या संदर्भातलं या निवडणुकीला लावणं शुद्ध मूर्खपणा आहे. तुम्हाला जर एवढं वाटतं की बॅलेटचे तुम्ही जिंकले, तर मग माझं आव्हान आहे विश्वास पाटकांच्या माध्यमातून बीजेपीला की त्यांनी येणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेऊन दाखवाव्या. मग त्यांनी त्याचा क्लेम करावा की आम्ही हे बॅलेट पेपरवर जिंकलो. ही निवडणूक कोणाला कळते ना, ही खासदारांची निवडणूक होती. याच्यातून क्लेम करण्यापेक्षा एखाद्या राज्याची निवडणूक यांनी बॅलेट पेपरवर घेऊन त्याच्यावर क्लेम करावा. छान संदेश जाईल लोकांमध्ये. पण सोयीस्कररित्या बोलणं आणि सोयीस्कररित्या लोकशाहीला हुकुमशाहीकडे नेणं हे धनगरांच्या प्रकरणामध्ये झालेलं आहे. आज बरं, धनगर अतुलजी, दिसले का? यावेळेला कुठे आहे पक्ष धनगर? पातळीवरती जी धनगरांनी एकजूट असा दिसलेली अचानक होती, राजीनामा का दिला? ती अशी पक्ष त्यांची तब्येत खराब पातळीवरची आहे का? एकजूट सुद्धा कोणत्या महापालिकेपर्यंत हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट आहे? शाबूत राहील ते का असं सांगितलं आपल्याला पाहिजे ना. वाटतं का? नाही, असं आहे की महापालिकेच्या संदर्भामध्ये काँग्रेसची भूमिका अगदी स्पष्ट आहे की स्थानिक स्तरावरचे आमचे नेते, त्यांना आघाडीमध्ये जायचं आहे, स्वतंत्र लढायचं आहे, कोणत्या पक्षासोबत लढायचं आहे, हा निर्णय म्हणजे महाविकास आघाडीतल्याच बरं का, हा निर्णय जो आहे तो स्थानिक स्तरावरचे नेते सांगतील आणि त्या अनुषंगानं वरिष्ठ नेते तो निर्णय घेतील. त्यामुळे कुणासोबत कोण जाईल हे स्थानिक संस्थांच्या निवडणुकांवर ठरत नसतं. पण आम्ही या निवडणुकीमध्ये एकत्रित लढलो हे स्पष्टपणे समोर असतानाही याचा असा परिणाम होईल का, त्याचा तसा परिणाम होईल का, यांनी लाख इन्कम टॅक्स CBIDचा वापर केला तरी आम्ही एक आहो आणि आमची लढाई ह्या लोकशाही वाचवण्याची आणि संविधान वाचवण्याची आणि त्याच्यासाठी आम्ही लढत राहू हे स्पष्टपणे समोर आहे. आता राहता प्रश्न, जो निवडणुकीमध्ये ज्याची सत्ता असते त्याच्याकडे राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये बळ असतं आणि त्याच्यामुळे मतांचं बळ असल्यामुळे जिंकतो. आता आम्ही बघा, हमीद अन्सारी जिंकले, 455 मतं होते आम्हाला, यांना 222च होते. 2012मध्ये हमीद अन्सारी पुन्हा जिंकले, 490 मतं आम्हाला होते, यांना 238च मतं होते. त्यावेळेस अशा पद्धतीनं हिनवण्याचं, अशा पद्धतीनं यांना विश्लेषण करता येत नाही, यांना हे करता येत नाही, ते करता नाहीत असं करून वोट चोरी करणे आणि संस्थांचा वापर बरं, करणे, अतुलजी, बेरोजगारी पुन्हा आज एकदा किती आजच्या मारलं. मुद्द्यावरती येऊयात. आज बिहारमधल्या 15 मतांचं तरुणांना क्रॉस वोटिंग झालं हे तरी तुम्ही मान्य करता का? नाही, आता असं आहे की त्याची पूर्ण तपासणी करावी लागेल. एकदम आता तुम्ही म्हटलं तुम्ही मान्य करता का, आता निवडणूक झालेली आहे, गुप्त मतदान होतं, पण कोणाकडे कोणाची जबाबदारी दिली होती हे सगळं माहीत असतं. कोणतं मत फुटलं हे काही लपून राहत असणं, जरी गुप्त मतदान असलं तरी, तर त्याच्या अनुषंगाने सगळा स्टडी केल्यानंतर पुढे येईल की कुठले मतदान फुटलेले आहे. असं काही उचलली जीप लावली टाळायला की इकडले मतदान फुटले, तिकडले मतदान फुटले, हे फडणवीसांचं श्रेय आहे, हे श्रीकांत शिंदेचं श्रेय आहे. म्हणजे पुढची लढत ही श्रीकांत शिंदे कोणाकडे तुमचा अंगुली निर्देश आहे का, कुठे बोट ठेवता येऊ शकतं का? शिंदे आणि फडणवीस यातली आहे. नाही, असं आहे की आता त्याचा तो सगळ्या जे लोक बसले असतील, आता जे लोक तिथे पोलिंग एजंट होते सगळे मोठे मोठे नेते होते आणि कोणी कुठं मतदान केल्याचा चार्ट असतो, कोणाला कसं मतदान झालं तेही चार्ट असतो. माझी माहिती अशी आहे की 15 मतं जे इनव्हॅलिड पण झालेले आहे ते कोणी केले इनव्हॅलिड की इनव्हॅलिड चुकून झालेले आहे, 12 लोकांनी मतदान नाही केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी समोर असल्यामुळे आम्ही एवढ्याने जिंकलो, आम्ही तेवढ्याने जिंकलो असं म्हणण्यापेक्षा याची उद्यापर्यंत जी आहे ती खरी माहिती पुढे येईल आणि मग समोर येईल. पण जिंकले, CP राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती झाले, त्यांना त्यांचं अभिनंदन. पण ही लढाई मात्र मनुस्मृतीच्या विरुद्ध संविधानाची होती आणि ती लढाई आम्ही ताकदीनं लढलेलो आहोत आणि आम्ही ते लढत राहू. बरं विश्वासजी, आजची ही तर लढाई जिंकलेली आहे अर्थातच NDAने, आणि आता पुढची जी लढाई असणार आहे ती महापालिकेची लढाई असणार आहे, तर तिथे सुद्धा अशाच पद्धतीने NDAतली एकजूट पाहायला मिळेल का? आणि दुसरं म्हणजे असं काय होतं जे आजच्या या निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा NDAच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरलं? बघा, इथल्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या इलेक्शन देखील आमची युती राहणारच आहे आणि आम्ही एक क्षणभर थांबवते, मुख्यमंत्री बोलतायत, थेट जाऊयात. के लिए नमित किया और NDA के सारे जो दल है उन दलों ने उनका समर्थन किया, जिसके चलते एक बहुत अच्छी मार्जिन से वे चुनकर आए हैं. और मेरा विश्वास है कि राधाकृष्णन जी देश के उपराष्ट्रपति के रूप में उस पद की गरिमा को बढ़ाएंगे. मुझे इस बात की विशेष खुशी है कि जिस समय श्री CP राधाकृष्णन जी का चुनाव घोषित हुआ या चुनकर आना घोषित हुआ, उस समय उनका पता
ये मुंबई महाराष्ट्र बताया गया, तो महाराष्ट्र के मतदाता सूची के मतदाता, महाराष्ट्र के रहने वाले ऐसे हमारे सीपी राधाकृष्णन जी अब देश के उपराष्ट्रपति बने हैं, इसका मुझे बहुत हर्ष है। सर, ऑपोजिशन को अपने वोट इंटैक्ट करने जमाने से चित्र क्लियर हो चुका है। देखिए, विपक्ष के लोग बड़बोलापन कर रहे थे, बिना किसी कारण के एक वातावरण तैयार करने की कोशिश कर रहे थे कि एनडीए के वोट बटेंगे, एनडीए के वोट फूटेंगे और उनको मतदान होगा। लेकिन प्रत्यक्ष रूप से उल्टा हुआ है। प्रत्यक्ष रूप से विरोधी पार्टियां अपने वोटों को नहीं बचा पाई। उनके बहुत बड़े पैमाने पर वोट्स ये एनडीए के जो उम्मीदवार है सीपी राधाकृष्णन जी, उनको प्राप्त हुए हैं। एक प्रकार से मुंह के बल गिरने का काम ये विपक्ष ने किया है। तर मुख्यमंत्री बोलत होते आणि विश्वासजी आपण पाहिलं की कशा पद्धतीने त्यांनीही म्हटलेलं आहे की मतं फुटलेली आहेत। हाच मुद्दा घेऊन पुन्हा एकदा अतुलजींकडे जाते। आता तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हटलंय की विरोधकांची मतं फुटली आहेत। अतुलजी, आता त्यांनी एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की गरिमा का रक्षण करेंगे ये। मग धनगडजींनी गरिमाचं रक्षण नव्हतं केलं का? धनगडजींसोबत जे झालं आजपर्यंत माहीत नाही आहे। या देशामध्ये हुकुमशाही आहे का की धनगडजी कुठे आहे कोणाला माहीत नाही? ते जर बिमार होते, ते चालू शकत नव्हते, कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, ते कुठे आहेत ते? आज मतदान होतं, ज्या पद्धतीने ते गेले, त्यांना फेअरवेल पण दिलं, सेंड ऑफ पण दिला नाही, त्यांच्यासोबतचे भाषणं पण झाले नाही, कुठलंच काही झालं नाही। त्यांनी सरळ राजीनामा दिला आणि ते गायब झालेले आहेत। ही लोकशाही आहे का? हे लोकशाही सांगून राहिले का? जसं या निवडणुकांचा बिगुल वाचला त्यानंतर ॲटोमॅटिक इथेनॉलचा आरोप सुरू झाला गडकरींवर आणि RSSचे मोहन भागवत जे म्हणत होते की 75 वर्षानंतर दुसऱ्याकडे कमान दिली पाहिजे, मी पण ते करणार आहे। आणि आता विज्ञान भवनमध्ये दिल्लीमध्ये ते म्हणायला लागले की मैं भी कहीं नहीं जा रहा हूँ और कोई कहीं नहीं जा रहा है। तर या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या हुकुमशाही असल्यासारख्या आहे। एका फ्रेमवर्कमध्ये या देशामध्ये हुकुमशाही जी आहे ती स्पष्टपणे दिसते आहे आणि मतचोरी निवडून येतात। म्हणूनच विद्यार्थ्यांवर, युवकांवर, बेरोजगारांवर जबरदस्त लाठीचा मार होतो, अश्रूधूर होतात। आज बिहारमध्ये ज्या पद्धतीने टीचर्सच्या TETच्या संदर्भामध्ये आंदोलन झालं, ज्या पद्धतीने मारलं विद्यार्थ्यांना, याच्या पहिले रेल्वेच्या परीक्षांमध्ये मारलं, अशा अनेक ठिकाणी जे आहे पेपर लीक होणे, लोकांना नोकरी न मिळणे, 38-40 बरोबर आहे अतुलजी। मला असं वाटतं की हे मुद्दे आपण मांडताय, पण त्याचबरोबर आज आपण नक्कीच एक गोष्ट केली पाहिजे, ते म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे महाराष्ट्राच्या राज्यपालांचं जे आता उपराष्ट्रपती झालेले आहेत। आणि आज याच विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही दोघंही इथे ABP माझाला जॉईन झाला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि आता आपण पाहूयात आमच्या प्रश्नाला तुम्ही कशा पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत। जाऊयात पोल सेंटरला। उपराष्ट्रपती पदासाठी काँग्रेससोबत गेलेले ठाकरे मुंबईसह पालिका निवडणुकीतही एकत्र राहतील असं वाटतं का, असा प्रश्न होता। 16,000 मतं आम्हाला मिळाली आणि 62% लोकांचं असं मत आहे की होय, ठाकरे पालिका निवडणुकीतही एकत्र राहतील आणि 38% लोक म्हणत आहेत नाही।